तू काय बदला घेणार? हडळकुटची, तुला काय माझ्याशी लग्न करायचं होतं? कर लग्न, कर लग्न. वाट बघ आता लग्न करण्याची. आता बस तिथेच सडत शेकडो वर्ष, हजारो वर्ष. आता तुला मधुवंतीपासून कोणताही धोका नाही, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, कधीही गुलाबाला पाणी देऊ नकोस. गुलाब तुझ्या जवळ जरी ठेवलास ना तरी परिणाम फार वाईट होतील. आणि त्यावेळेला मधुवंती अफाट ताकदीनिशी येईल, तेव्हा मात्र मी काही करू शकणार नाही. मोहन, तू माझ्यावर विश्वास ठेवून या कामगिरीत सहभागी झालास, स्वतःचा जीव धोक्यात घातलास, त्यामुळेच हे शक्य झालं. असो, जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. विजय नेहमी सत्याचाच होतो, तेवढं लक्षात ठेव. मी जातो, मी जातो. मी पण निघतो. तुम्ही कुठे जाणार ना गप्पा? हिमालयात माझ्या प्रवासात. ना गप्पा, मी निघतो. थँक्यू. तुमचे पाय पडतो. येतो मी. ना गप्पा, वाचलो मी, वाचलो. काका, अष्टपुत्रे, तू काय? अष्टपुत्रे, तुम्ही कुठे गेला होता आम्हाला न सांगता? तुम्हाला माहितीये का आम्ही किती काळजी करत होतो, तुमचे घरचे किती काळजी करत होते. तुम्ही असे उठून निघून गेलात कुठेतरी. आणि हे काय घातलंय तुम्ही? काय हे सगळं? चेहऱ्याला काय लावलंय? परत कुठल्या तरी अंधश्रद्धेत अडकलात का? मग काय बोला ना काहीतरी. असे कसे निघून जाऊ शकता तुम्ही? मॅडम, तुम्ही ऐकून घेणार आहात का? नाही, तुम्ही काही एक बोलू नका. मी खूप चिडले तुमच्यावर. तुम्ही चिडा माझ्यावर, पण ऐकून तर घ्या आधी. तू आमचा ऐक. असं कोणी चिठ्ठी लिहून जातं का? किती डेंजर आहे हे. मला किती टेन्शन आलेलं काका. हो ना. आणि मला पण काय मेसेज पाठवला तुम्ही? अहो, मी तुम्हाला तेच सांगतोय ना मॅडम. काय झालं की कशाला हे सगळ्यांना सांगायचं? जे घडून गेलं त्याच्या आठवणी सुद्धा नकोत काढायला. अष्टपुत्रे, हसताय काय? बोला ना काहीतरी. अष्टपुत्रे, काय झालं? बोला ना. काही नाही मॅडम, मी तुम्हाला नंतर सांगतो सगळं. अरे अरे नंतर म्हणालो ना दिगू. मला आधी सांगा, तुम्ही इथे कसे काय आलात? अरे बाबा, तू मॅडमला केलेला मेसेज आणि घरी लिहिलेलं पत्र, या दोन्ही गोष्टी नीट वाचून मॅडमने असा अंदाज बांधला की या जागेशी काहीतरी संबंध असावा, म्हणून आम्ही इथं आलो. पण मॅडम, तुम्हाला ते पत्र कुठे आणि कसं मिळालं? अरे कुठे आणि कसं काय? तुझी चौकशी करत मॅडम घरी आलेल्या. मॅडम, तुम्ही आमच्या घरी आला होतात? अष्टपुत्रे, मग काय करणार होते मी? तुम्ही जो मेसेज पाठवला त्यावरून मला काहीच अंदाज बांधता आला नाही. मला खूप काळजी वाटत होती तुमची. तुम्हाला फोन ट्राय केला पण तुमचा फोनही लागत नव्हता. काळजीपोटी तुमच्या घरी गेले मी. मॅडम, तुम्हाला माझी इतकी काळजी वाटली? अष्टपुत्रे, तुम्हाला शोधत मी इथवर आले. मला नसेल का तुमची काळजी वाटत? बरोबर. मॅडम, काकाला ना काही गोष्टी जरा लेटच कळतात. काय? काय नाही. मला हे सांग, तू इथे का आलायस? दिग्या, नंतर सांगतो सगळं. आधी घरी जाऊया. पण मला एक सांगा, तुम्ही कसे आला तिथे? बाईकवर आलो. आता जाताना तिघ जण बाईकवर. ठीक आहे, एक काम करा, तुम्ही दोघ जण बाईकवर जा, मी येईन मागून. नाही अष्टपुत्रे, ऐका ना, मी काय म्हणते दिग्या, ते मी एक काम करतो, मी बाईकवरती एकटा पुढे होतो, तुम्ही दोघं एकत्र आहे ना? हा दिगंबर, चालेल. नाही दिग्या, अरे काय मॅडम नव्हत, माझ्याबरोबर बस दिसनी यावं लागेल ना. तू बाईकवरनं घेऊन जा ना त्यांना. नाही अष्टपुत्रे. काका इकडे. काय रे? अरे त्या तुला एवढा फुल टॉस देत आहेत, तू 6 मारायचं सोडून बॅट कसली टाकतोय? म्हणजे तुला खरंच कळत नाही, हुकलाय का तू? अरे बाबा, त्यांना तुझ्यावर टाइम स्पेंड करायचा एकत्र. अरे भाई, तुझे दिवस पलटले, त्याचा फायदा घे, कळतंय का तुला? हा, जरा हुशार असल्यावर का वा. खरं सांगतेस ना? अरे मॅडम, काका तुमच्या सोबत येतोय, मी तुम्हाला कॅब बुक करून देऊ का? नाही नाही दिगंबर, मी ड्रायव्हरला इन्फॉर्म केलंय.
त्याला डिरेक्शन्सही दिले, तो कधीही येईल इथे. ओके ठीक आहे चालेल. ठीक आहे तू जा, मग आम्ही येतो. हो. नाही कशाला, मी थांबतो ना ड्रायव्हर येईपर्यंत. अरे नाही तू निघ, घरी आई बाबा काळजीत असतील, आम्ही येतो. जा. बर चालेल ना, चालेल. मॅडम येतो. सांभाळून जा. हो येतो. हा, बाय ये बाय. दीदी. हा चल. अष्टपुत्रे, मॅडम नाही, तुम्ही बोला मॅडम. मला काही नाही बोलायचं, अहो आता तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं ना, बोला ना. पण आता नाही बोलायचंय. तुम्ही बोला ना, संपवून टाका. अष्टपुत्रे, खरंच तुम्हाला माझी इतकी काळजी आहे? मग का वागला तसे? अहो मॅडम, तुम्ही परत त्याच विषयावर कशाला बोलताय? मी सॉरी म्हणालो ना. अष्टपुत्रे, तुमचं म्हणजे कसं आहे माहितीये का, मनात येईल ती गोष्ट करायची आणि मग सॉरीचं लेबल लावायचं त्यावर. अहो मॅडम, परिस्थिती अशी आली होती की मला जावंच लागलं. बरं ठीक आहे, जावं लागलं असेल, जावं माणसाने, पण कुणाला तरी सांगून जावं, कुणाला तरी कळवावं. एखाद्याचा जीव टांगणीला लावून जायची हौस आहे का तुम्हाला? अहो मला तरी कळवायचं. पण मॅडम, मी खरंच कोणालाच न सांगता गेलो होतो, कोणालाच नाही सांगितलं. अच्छा, म्हणजे मीही इतर लोकांमध्ये आले. अहो नाही. ठीक आहे, तुमच्या मनातल्या माझ्याबद्दलच्या भावना कळल्या हा मला. अहो नाही मॅडम, प्लीज तुमचा खूप मोठा गैरसमज होतोय. तुम्हाला राग येणं स्वाभाविक आहे, पण मला असं वागणं खूप गरजेचं होतं. मॅडम तुम्ही प्लीज विश्वास ठेवा माझ्यावर. अष्टपुत्रे, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे, पण मला एक गोष्टच कळत नाहीये की तुम्ही तिथे का गेला असाल आणि या अवस्थेत. म्हणजे इतके प्रश्न. मॅडम तुम्ही तेच विचारलात ना, मला असं वाटायला लागलं की तुमचा माझ्यावर विश्वासच नाहीये. बरं ठीक आहे, नाही विचारणार मी, पण माझी खात्री आहे की वेळ आल्यावर तुम्ही स्वतःहून मला सगळं खरं सांगाल. नक्की सांगेन मॅडम. अष्टपुत्रे, मला तुमच्याकडून एक वचन हवं. वचन? कितीही मोठं संकट आलं तरी तुम्ही मला न सांगता कुठेही जाणार नाही. अहो पण मॅडम म्हणजे. अष्टपुत्री, तुम्हाला मला वचन द्यावं लागेल. हे बघा, जर तुम्ही नाही दिलत ना तर मी समजेन की आता तुमचा माझ्यावर विश्वास नाही आणि तुम्ही माझ्याकडनं गोष्टी माझ्यापासून दिलं वचन मॅडम. कुठलाही प्रसंग आला, कितीही कठीण प्रसंग आला तरीही मी तुम्हाला न सांगितल्याशिवाय कधीच जाणार नाही, कुठेच जाणार नाही. पण एक विचारू का मॅडम? विचारा ना. हे असं वचन का मागितलं तुम्ही? ज्या दिवसापासून तुम्ही गायब झालात त्या दिवसापासून माझी जी अवस्था झाली होती ना, त्याची तुम्ही कल्पनाही नाही करू शकणार. एखाद्या लहान मुलीला अंधारात एकटं सोडल्यावर तिची काय अवस्था होईल असं काहीसं झालं होतं. एकटेपणा, अपराधीपणा, सगळं असं एक. अष्टपुत्री, जाऊ दे ना. पण मॅडम खरं सांगू का, माझी तीच अवस्था झाली होती. गेले काही दिवस मी ज्या पद्धतीने काढलेत ना, त्याची तुम्हाला कल्पना नाही येणार. एखाद्या हॉरर फिल्म पेक्षा भयानक सगळं घडत होतं माझ्या आजूबाजूला. तुम्हाला आठवतं का मॅडम, आपण त्या स्वच्छता अभियानासाठी त्या वाड्यावर गेलो होतो? त्याच वाड्यावर आज पुन्हा आपण भेटलो. एक सर्कल पूर्ण झालंय मॅडम. कारण आपण जेव्हा वाड्यावर मागच्या वेळेला गेलो त्यानंतर माझ्या आयुष्यात इतक्या विचित्र घटना घडायला लागल्या, इतक्या दुःखद घटना घडायला लागल्या, काय सांगू तुम्हाला मॅडम. पण आज ते सर्कल पूर्ण झाल्यासारखं वाटतंय आणि आज मी खुश आहे मॅडम. आज माझ्यावर कुठलंही प्रेशर नाहीये, मला कुठलाही स्ट्रेस नाहीये, मला कसलीही भीती वाटत नाही मॅडम. अच्छा, कसलीच भीती नाही? नाही. माझीही नाही? तुमची का भीती वाटेल? तुमची कसली भीती मॅडम? का? अहो मॅडम, जी व्यक्ती केवळ 2 बोटांची चिठ्ठी वाचून माझा माग काढत इथवर येते, स्वतःचा जीव धोक्यात घालून, ती उगाच देते. त्या व्यक्तीमध्ये आणि माझ्यामध्ये काही कनेक्शन नसेल,
काहीतरी वेगळं वाटल्याशिवाय ती व्यक्ती माझ्यासाठी धावून येईल का मॅडम? सॉरी, म्हणजे एकदम मनात आलं ते बोललो. मनात आलं ते साठवून न ठेवता तुमच्याशी भडाभडा बोलून टाकलं मॅडम. म्हणजे मॅडम तुम्हाला योग्य नसेल वाटलं, तुम्हाला राग आला असेल तर सॉरी. अहो अष्टपुत्रे, सॉरी का म्हणताय? उलट आवडलं मला. तुमच्या मनात जे आलं ते तुम्ही बोललात मला. खरंच आवडलं. कसं आहे ना, मुळात माझा स्वभाव जरा कडक आहे ना, त्यामुळे माझ्याशी आहे ना, म्हणजे माझ्या समोर कोणी मन मोकळेपणाने बोलत नाही. तुम्ही बोललात, मला खरंच खूप आवडलं. अष्टपुत्र, तुम्ही काय म्हणत होता ते कनेक्शन, म्हणजे आपल्या दोघांमधलं कनेक्शन काय काय वाटतं तुम्हाला? अष्टपुत्रे, अष्टपुत्रे, घर आलं. मॅडम थँक्यू. थँक्यू कशाला? अहो नाही, तुम्ही मला ऑल द वे तिथपर्यंत घ्यायला आलात, घरी सोडलं म्हणून. अष्टपुत्र, तुम्ही पण कधी कधी मला आपलेपणा दाखवता आणि कधी कधी मला इतकं दूर करता. नाही तसं नाही. जाऊन आराम करा, दमलायत तुम्ही. आणि काळजी घ्या. हो. आणि हो, यापुढे मला न सांगता कधीही कुठेही जाणार नाही मॅडम, खरंच नाही, शपथ कुठेही नाही जाणार. येतो. बाय, काळजी घ्या. हा, आता सगळं छान आहे, आता सगळं मस्त आहे. मी माझ्या घरी परत आलो. हे घर पुन्हा पाहीन असं वाटलं नव्हतं, पण मी माझ्या घरी परत आलो. आता काही नाही, आता सगळं चांगलं होणार आहे. आता या झाडावरनं ती घाणेरडी हाक कधीच ऐकू येणार नाही मधुवंतींची. मोहन मोहन हॅट अरे तोरण, तोरण, एक लक्षात घे, तू गुजराती आहेस म्हणून सतत गरबा केला पाहिजे असं नाही, आणि सतत तूच गरबा केला पाहिजे असंही नाहीये. आज तू शांत राहा, आज मी गरबा करणार. अरे आज गोकुळात मोहन, काय 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 अरे तू कुठे गेला होता आणि हे काय झालंय? काय? हे बघ, मी कुठे गेलो होतो, काय करत होतो, कुठल्या प्रसंगातून वाचून परत आलोय, हे मी सगळं तुला शांतपणे नंतर सांगतो. तोरण, आज मला खूप आनंद झालाय. आज या आनंदाला आपण काय करू शकतो? अरे धन तत्तर 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 धन तत्तर 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 धन तत्तर ये धन तत्तर. बस, एक राऊंड. मोहन, काय काय? अरे मोहन, मी तुझी किती वाट बघितली. हो. तू कुठे गेला होता? आजो आजो. छान आहे टी शर्ट, विशेषतः फुलांचं डिझाईन फारच छान आहे. अरे नाही आजो, मी तुझ्या चिंतेने किती बारीक झाली आहे. ते टी शर्टच्या आतमधली तू बारीक झालीस म्हणूनच म्हटलं टी शर्ट छान आहे. मोहन, काय काय काय? दो सीधा. कोण दोन सीधा? दो उलटा. अरे काय कोण उलटा? अरे मोहन, હું તારા માટે ના સ્વેટર વિનતે. हो, तू माझ्यासाठी स्वेटर विणतेस? होय. किती ऐकून बरं वाटलं तोरण, माझ्यासाठी कोणीतरी स्वेटर विणतोय. विण विण, तू स्वेटर विण, तो मी आनंदाने घालीन. मला खूप आनंद होईल तो स्वेटर घालायला. नक्की घालणार? म्हणजे काय, प्रश्नच येत नाही. चला आता आपण आतमध्ये जाऊया. चला. तत्तर तर धन तत्तर तत्तर या. धन तत्तर 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 धन. कधीही गुलाबाला पाणी देऊ नको. गुलाब तुझ्या जवळ जरी ठेवलास ना, तरी परिणाम फार वाईट होतील. एक मिनिट थांबा. काय आहे, गुलाब फेकून देतो. या गुलाबामुळे सगळी गडबड झाली. नको तो गुलाब, नको तो गुलाब. काय काय झालं? तू हे काय केलं? काय केलं? अरे मी तुझ्यासाठी कालच नवीन गुलाबाचं झाड आणलं होतं. हो? मग तुला आवडत नाही का गुलाब? नाही, नाही. अरे मला खूप आवडतं. अरे मला गुलाब पाहिजे. ऐक तोरण, रडू नको तोरण. हे बघ, आपण गरबा करू. तर नाही, मला गुलाब ऐक पाहिजे. तर. नाही, गुलाब पाहिजे. ऐक ना, तुला फुलं हवेत ना? हो. ऐक ना, उद्या मी तुला हवी ती फुलं आणून देतो.
हव्या त्या प्रकारची फुलं आणून देतो. फक्त गुलाब मागू नकोस. चालेल? चालेल चालेल वेगळी फुलं आणून देतो. चालेल, चालेल. खूप फुलं आणून देतो. चालेल, उद्या चालेल. आणून देतो. चालेल, चालेल. पण आता चला मग. मी काय म्हणतो आई, आता आपण घरी आलोय, आता काही काळजी नाही. हा. तू घरी जा ना मग आता. अरे ऐसा कैसा हा? भैया भाभीला सांगू दे ना तू टेन्शन मध्ये होते ते. नाही, बरोबर आहे, पण आता तू भैया बाबू नाही, नाही, नाही. भैया भाभी आजो आजो. अरे दिग्या का रे, सापडला का मोहन? दादा मोहन. मोहन तू मोहन मोहन हे अगं ऐक, हे बाहेर ये, कोण आलाय बघ. दादा तशी नाही येणार वहिनी. थांब मी आग पडतो लगेच तिथे की नाही बघ. वहिनी वहिनी लवकर बाहेर ये आणि तुझ्या हातचा चहा बनव. वहिनी किती वेळ झाला तुझ्या हातचा चहा नाही प्यायलो. कोण आलंय हो? मोहन, मोनू, मोनू तू? खरंच आलाय. काय रे, कुठे होतास तू? हा, आणि तुला आमची काही काळजी आहे की नाही? मनाला येईल तेव्हा येतोस, मनाला येईल तेव्हा कुठेही निघून जातोस. आणि काय रे, काय अवतार केलायस हा तू? बापरे, म्हणजे पुन्हा तू त्या भुवाबाजीच्या नादी लागलायस की काय? अगं नाही वहिनी, तू काळजी नको करू, शांत राहा. ए भाभी भाभी आता तू हॅप्पी झाली असेल ना? चला मग नाचूया. दन, 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 दन. तोरण, हे तोरण मी काय म्हणतो, काय? सतत गरबा करायलाच पाहिजे का? त्यापेक्षा मी काय म्हणतो, तू वर जा आणि आईला पण सांग की मी परत आलोय, म्हणजे आई पण खुश होईल आणि दोघी मिळून गरबा खेळा. पण आईला म्हणावं, मम्मीला एकच सांग, उड्या मारू नकोस, हलका हलका गरबा खेळ. हा, चालेल चालेल. मम्मी बंगला तुमचं ते म्हणा, आपल्याला काय पडलं. काय रे, काय काय तू काय ठरवूनच टाकलंयस का आम्हाला त्रास द्यायचाच म्हणून? काय काय पत्र लिहून गेला होतास तू? काय होईल माहित नाही, परमेश्वराच्या हातात आहे सगळं. अरे पायाखालची जमीन निसटली आमच्या, माहितीये का तुला? का रे, का वागतोस तू असा? वहिनी तू शांत बसतेस का? नाही शांत होणार. तू आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. आणि असं काय घडलं होतं की जे आमच्यापासून पण लपवलंस तू? आणि आलायस तर तू अशा अवतारात की म्हणजे आम्हाला तर काही कळतच नाहीये. दादा मला असं डोक्यात होतं की हे बघ मोहन, मी तुला शेवटचं सांगते, तू जर असा वागलास ना तर लक्षात ठेव, तू आहेस आणि मी आहे. वहिनी तू बिलकुल काळजी करू नकोस, मी असं आयुष्यात परत वागणार नाहीये. अगं माझ्या आयुष्यावर एक संकट आलं होतं, ते निघून गेलं, ते टळलं. आता काहीही काळजीची गोष्ट नाही. म्हणजे ती हाडळ तुला आता दिसत नाही? ती गेली, कायमची गेली. आता ती परत माझ्या आयुष्यात येणार नाही. आता वहिनी दादा तुमचा जुना मोहन परत आलाय. आता आपण आनंदाने राहायचं. युहू. वा, असाच आनंदी राहा बाबा. एक काम कर, तेव्हा समोर काहीतरी गोड ठेव. हो, मी गुलकंदाची बर्फी आहे ना घरात, हा. ती घेऊन येते. हा, ये. गुलकंद? अरे बापरे, म्हणजे गुलाब? नाही नाही नाही, ह्यापासून पण लांब राहायला पाहिजे. का सारखा गुलाब समोर येतोय माझ्या? मोहन दिग्या तुला शोधायला गेलाय माहितीये? अरे दादा दिग्या भेटला मला, तो बाईक वरनं येतोय मागणं. मला आपलं गोडबोले बाईनी गाडीतनं पुढे सोडलं म्हणून मी लवकर आलो. अरे, त्या गोडबोले बाई सुद्धा इथे येऊन गेल्या. केवढी काळजी वाटत होती माहितीये त्यांना तुझी. हा आले हे बघे. अरे खा. नाही वहिनी मला नको, अरे काय? मला नको वहिनी, अरे काय? वहिनी मला नको. अरे, नाही तुला खायची नाही तर नको खाऊ, पण फेकू तरी नकोस. मोहन तू आता पुन्हा विक्षिप्त्यासारखा वागायला लागलास आहे? वहिनी वहिनी काय झालंय माहितीये का? हा मला गुलाबाची अलर्जी आहे, मी गुलकंदाची अलर्जी आहे. मी गुलकंद पोटात गेला ना की चेहऱ्यावर असं पुरळ उमटतं, असं खाज येते, म्हणून गुलकंद खायचा नाहीये मला. पण वहिनी मी उद्या तुझ्यासाठी काजूची बर्फी घेऊन येतो, मग तर झालं. काजूची बर्फी? तू फक्त सांग वहिनी, तुला हवं ते मी करीन. आता काळजीच नको करू, जुना मोहन परत आलाय. हो ना, मग जा आधी पहिला आंघोळीला आणि घरात कामं पडली ती सगळी करून टाक. तू गेल्यापासून सगळी कामं करून करून थकून गेले मी अगदी. आता तू आलायस ना, मग तू कामं करायची आणि मी आराम करणार आहे मस्त.
कर्माने भोगायचं आता. अरे दादा वहिनी खरं म्हणतीये, काही हरकत नाही. मी आता आंघोळ करून येतो आणि सगळी कामं करीन मी. डॅन, डॅन, डॅन.